सातपुड्यामधल्या दुर्गम भागामध्ये आदिवासी बांधवांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरच्या विरोधात अखेर आरोग्य विभागानं धडक मोहीम हाती घेतली आहे। देडगाव तालुक्यामधल्या छापरी गावामध्ये आरोग्य विभागानं छापा टाकला। अलिक रॉय या बोगस डॉक्टरला रंगेहात पकडण्यात आलंय। मूळचा पश्चिम बंगालचा असलेला हा तरुण कोणत्याही वैद्यकीय पदवीशिवाय गेल्या काही दिवसांपासून या भागामध्ये क्लिनिक थाटलंय आणि तो उपचार करत होता। कारवाईच्या दरम्यान त्याच्याकडून सुमारे 26,000 रुपयांचा अवैध औषधांचा साठा जप्त करण्यात आला। या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलाय। तर त्याचा रितसर पंचनामा केला जातो आहे आणि तो पंचनामा करून काय प्रमाणात त्यांच्याकडे औषधी साठा आणि त्याच दरम्यान त्यांची डिग्री तपासण्यात आली। ती बंगालची डिग्री असून तो स्वतः कबुली देतो की मी 2 वर्ष कोर्स करायला गेलो आणि नंतर पैसे देऊन ती डिग्री विकत घेतली असं स्वतः कबुली दिली त्यांनी। आणि त्याच दरम्यान त्यांची डिग्री तपासली असता तीही फेक डिग्री वाटते आणि महाराष्ट्र इंडियन मेडिकल काउन्सिलच्या याच्यानुसार ती डिग्री इकडं आपल्या महाराष्ट्रात लागू होत नाही।